हॅलो, गुड इव्हनिंग एव्हरीवन. ओके, आज पुन्हा एकदा एक नवीन टॉपिक घेऊन आली आहे मी. खूप दिवसांनी ॲज युजल, बट ठीक आहे, काहीतरी छान घेऊन आली आहे. मला असं वाटतं की त्याच्याने काहीतरी नक्की तुम्हाला फायदा होईल आणि वी विल सी. ह्या व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत पोचताना मलासुद्धा कळेल की आज आपण ज्या विषयावर बोललो आहे ती खरंच कितपत रिलेटेबल आहे लोकांना किंवा कितपत रिलेटेबल नाही. बट हां, मला असं वाटतं की एखादी सवय तुमची असेल किंवा एखाद्या गोष्टीने तुम्ही सफर केला आहात आयुष्यात, तर जर तो एक्सपिरियन्स तुम्ही तुमच्या यंगर सिबलिंग्स म्हणा किंवा फ्रेंड्स म्हणा, त्यांना जर त्या अगोदरही त्यांना गोष्टी सांगितल्यात, तर मला असं वाटतं की ते कदाचित त्या गोष्टीला खूप जास्त वाईजली डील करू शकतात, खूप हुशारीने डील करू शकतात. सो आजचा विषय आहे ज्या विषयावर मला खरंच मनापासून बोलायचं आहे, आणि कारण की ह्या विषयाने मला स्वतःला पर्सनली खूप त्रास दिला आहे. आणि काही गोष्टी नॅचरली आपल्या स्वभावात असतात, त्याच्यामुळे ज्याला आपण अवॉइडही करता येत नाही, पण त्याला आपण जाणून जाणून इन द सेन्स आपण जागरूक होऊन त्या गोष्टींना कमी नक्कीच करू शकतो. सो हा तोच एक प्रयत्न आहे. ओके, तो आजचा विषय आहे की अतिविचार. मला असं वाटतं की आजकालच्या जनरेशनमध्ये किंवा आपल्या काळामध्ये ही गोष्ट किंवा ही सवय जी इनडायरेक्टली डेव्हलप झाली आहे ती खूप वाढली आहे. सो आणि ह्या गोष्टीने किती भयंकर परिणाम आपल्या शरीरावर, आपल्या मनावर होऊ शकतात ह्याची कल्पना आपल्याला तेव्हाच येते जेव्हा आपण खरंच अशा काही गोष्टींना डील करत असतो. सो मला असं वाटतं की नाहीच नाही करता येणार, बट आपण हळूहळू त्याला कमी नक्कीच करू शकतो. पण ते करण्यासाठी आपल्याला अगोदर या गोष्टीची जाणीव असली पाहिजे की हा आपण गरजेपेक्षा जास्त विचार करतो आहोत. ठीक आहे. पर्सनली मी माझ्याबद्दल सांगते की ही एक सवय आहे जी अजिबात चांगली नाही आहे. एखाद्या गोष्टीचा एक खोलवर विचार करून एक योग्य डिसिजन घेणे हा मानवी स्वभाव आहे. पण जेव्हा तुम्ही खूप वेळापर्यंत त्या गोष्टीपासून डिटॅचच नाही करत आहात स्वतःला आणि एका निर्णयापर्यंत पोहोचू शकत नाही आहात, त्याला म्हणतात अतिविचार. बेसिकली एका एका सेंटेन्समध्ये जर सांगायचे झाले किंवा एका वाक्यात सांगायचे झाले, तर अतिविचार करणे म्हणजे काय की छोट्यातल्या छोट्या गोष्टीचा खूप जास्त विचार करणे आणि खूप लांबचा विचार करणे. हेच होतं माझ्या बाबतीत, तर हेच होतं. आणि ते इतक्या म्हणजे जी गोष्ट अस्तित्वातच नाही आहे त्या गोष्टीला तुम्ही इमॅजिनेशनमध्ये एवढं मोठं करता आणि त्यानुसार आपण इनडायरेक्टली त्याचप्रमाणे वागणूकही आपली तशी होऊन जाते, आणि त्याच्यामुळे आपल्या स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याला आणि आपल्या जवळच्या जी माणसं आपली काळजी करतात त्यांनाही खूप त्रास होऊ शकतो. बिकॉज आपण अशा गोष्टींचा भ्रम धरून रिॲक्ट करायला बघतो ज्या गोष्टी अस्तित्वातच नाही आहेत. सो विचार केला पाहिजे, पण एक लिमिटेड स्टेजपर्यंत, एक लिमिटेड वेळेपर्यंत हीच विचार केला पाहिजे. बिकॉज अतिविचार हा खूप भयंकर आहे. एनिथिंग, आणि तशी एक सेईंग आहे की एनिथिंग इन एक्सेस इज बॅड. कुठलीही गोष्ट म्हणा, अति जेवण, अति सोशलायझेशन, अति काम, कुठलीही गोष्ट अति असेल तर ती शरीराला चांगली नाही आहे. त्याचप्रमाणे अतिविचार ही अशी गोष्ट आहे जी अजिबात शरीराला चांगली नाही आहे. ह्या गोष्टीमुळे एक खूप मोठी गोष्ट होते जी तुम्हाला खरंच फेस करायला लागते. ती गोष्ट म्हणजे जर तुम्हाला खरंच वारंवार अतिविचार करण्याची सवय असेल ना, तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आनंदीच नाही राहू शकत. बिकॉज छोट्या छोट्या गोष्टीमुळे तुम्ही काही ना काहीतरी नुक्स काढण्याची सवय लागते तुम्हाला, की छान चाललं आहे सगळं, बट नाही, तुमची ती सवय आहे की नाही ह्याच्यामधून काही ना काहीतरी निघेल. अतिविचार करून त्यामध्ये अशी काहीतरी गोष्ट तुम्हाला भेटणारच आहे जी योग्य त्याची नसेल किंवा तुम्हाला हवी तशी नसेल. त्यामुळे आनंदावर जर विरजण घालायचं असेल तर मला असं वाटतं की अतिविचार हे हे जर मेन कारण आहे की तुम्ही आनंदी राहू शकत नाहात. बिकॉज विचार तुम्ही इतके करताय की त्या क्षणाचा, त्या मोमेंटचा तुम्ही आनंदच घेऊ शकत नाही आहे. आणि ही झालं मानसिक आरोग्य तुमचं, जे खूप वाईट प्रकारे अफेक्ट होतं. दुसरी गोष्ट म्हणजे शारीरिक, कारण की आपण अतिविचार करायला लागलो की आपल्याला स्ट्रेस होतो, तणाव होतो. तणावामुळे खूप साऱ्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये, आपली भूक कमी लागणे म्हणा, वेळेवर झोप नाही व्यवस्थित येणे, इन्सोमनिया म्हणतात. मुलींमध्ये PCOD, PCOS हे सगळे प्रॉब्लेम्स मेन कॉज इथूनच सुरू होतो. बिकॉज इथून सगळ्या बॉडीला इन्स्ट्रक्शन भेटतात. सो दिस नीड्स टू बी व्हेरी हेल्दी. सो मला वाटतं सारांशच खूप जास्त मोठा झाला आहे, बट हा खूप जास्त योग्यतेचा विषय आहे. आणि मला असं वाटतं की ह्या विषयावर मी अनगणित कितीही बोलू शकते. बिकॉज ही एकच अशी गोष्ट आहे जी मी वारंवार हा प्रयत्न असतो की ही गोष्ट जितकी होईल तितकी कमी करत जावी. बिकॉज ही गोष्ट अजिबात आपल्या शरीरासाठी आणि आपल्या मानसिक आरोग्यासाठी अजिबात चांगली नाही आहे. तर
मी आता म्हणजे मी स्वतः पर्सनली अनुभवलं आहे की काही गोष्टी करून ना, किंवा आपल्या स्वभावामध्ये, आपल्या वागणुकीमध्ये, आपल्या दैनंदिनीमध्ये काही गोष्टी बदलून आपण आपल्या ह्या सवयीला कमी करू शकतो. ठीक आहे. आणि नेहमीप्रमाणे लक्षात नाही राहत म्हणून मी ह्या नोट डाऊन्स केल्या की ह्या गोष्टी जर आपण व्यवस्थित करत गेलो तर मला असं वाटतं आपण कुठेतरी हळूहळू का होईना आपली ही सवय थोडी कमी होईल आणि आपण योग्य वेळेतच, योग्य वेळेपुरती आणि योग्य तेवढाच विचार करू. अतिविचार करून त्या मोमेंटला किंवा त्या क्षणभंगूर करणार नाही. ठीक आहे. तर असे मी 10 पॉईंट काढलेत, जे मी स्वतःसुद्धा करते आहे प्रयत्न. बिकॉज मी स्वतःसुद्धा हे कुठून तरी वाचलेच होते आणि ते करून मला असं वाटतं की आज ह्या स्टेजला आहे की मी एवढी भयंकर अतिविचार करत बसत नाही आणि स्वतःचा मूड, ती परिस्थिती, ती सिच्युएशन, तो क्षण अजिबात खराब करत नाही. म्हणजे होतं असं कधी-कधी, बट दॅट इज व्हेरी रेअर. तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की स्वतःला जागरूक करा. जसं मी म्हटलं की आपल्यामध्ये जर एखादी गोष्ट आहे जी आपल्या शरीराला, आपल्या मानसिक आरोग्याला योग्य नसेल, तर ती ओळखा की ही गोष्ट आपल्यामध्ये खरंच वाईट आहे. बिकॉज जोपर्यंत आपण त्या गोष्टीला ओळखतच नाही आहे तोपर्यंत आपण सोल्युशन काढूच शकत नाही आहे. तर खरं आपण एखाद्या गोष्टीचा अतिविचार करतो आहोत तर त्या गोष्टीला ओळखा आणि कमी करायचा प्रयत्न करा. जो आज आज आणि ह्या गोष्टीचा विचार करा की आज जर ह्या गोष्टीवर मी सोल्युशन नाही काढणार तर ही गोष्ट पुढे ना कुठेतरी माझी सवय होऊन जाणार आणि ही गोष्ट मला अजिबात कुठलाही क्षण किंवा कुठलीही मुवमेंट एन्जॉय करून देणार नाही. सो स्वतः जागरूक राहा ह्याविषयी की खरंच आपण एखाद्या गोष्टीचा अतिविचार करतो आहे. तर जागरूकता ही पहिली स्टेज आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय चूक होईल यापेक्षा काय चांगले होऊ शकते याचा विचार करा. तुम्हाला माहिती आहे आपलं ह्युमन माइंड मला असं वाटतं अशा प्रकारे डिझाईन झालं ना की निगेटिव्ह गोष्टी खूप जास्त पटकन ॲक्सेप्ट होतात आणि ते इमॅजिन करून आपण लगेच हे ॲक्सेप्ट करायचं होतं की हे निगेटिव्ह जास्त पटकन होईल असं आपल्या डोक्यात पहिलं येतं. बट देन मला असं वाटतं की आतापर्यंत जे आपण आपलं आयुष्य जगलो त्यामध्ये सगळ्याच मोमेंट निगेटिव्ह झालं असं नाही. खूप वेळा आपण असं निगेटिव्ह विचार करून बसतो, पण खूप जास्त चांगली गोष्ट आयुष्यात घडते. मग असा विचार करा की इतक्या अगोदरही अशा गोष्टी घडल्यात तर इथून पुढेही होऊ शकतात नक्कीच. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही निगेटिव्ह वेने जाईल किंवा वाईट वेने जाईल असा जर विचार येत असेल तर आपण आपल्या आयुष्यातील चांगल्या अनुभव, चांगल्या गोष्टी, चांगले प्रसंग हे सगळं आठवा. जेणेकरून मला असं वाटतं की तुम्ही ह्या मुवमेंटला जेव्हा बसून वाईट विचार किंवा निगेटिव्ह विचार करत आहात तिकडे तुम्ही थोडेसे पॉझिटिव्ह व्हाल. आय नो बोलणं सोपं असतं, करणं खूप कठीण असतं, बट थोडी केल्याने सवय लागते. ठीक आहे. सो स्टार्ट फ्रॉम अ डे. देन मला असं वाटतं की हळूहळू गोष्टी बदलतील सुद्धा एका दिवसात किंवा असा पटकन चमत्कार असं काही होत नाही. बिकॉज ही अतिविचार करणे ही सुद्धा तुम्हाला हळूहळू लागलेली सवय आहे जी आता मला असं वाटते खूप जास्त डेव्हलप झाली आहे. बट तिला जर आपल्याला व्हॅनिश करायचं असेल, काढून टाकायचं असेल तर तिला हळूहळू केलं असेल. एका झटक्यात आपण परफेक्शनिस्ट बनणार नाही आहोत. सो स्वतःला वेळ द्या. ठीक आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आनंद शोधा. ओके. हां, आता कुठल्याही म्हणजे मला असं वाटतं की कुठल्याही प्रसंगामध्ये ना माझा हा मुळात स्वभाव होता की आज फॉर एक्झाम्पल आज आपण कुठल्यातरी चिंतेमध्ये बसलो आहोत, कुठलीही असेल, पर्सनल, एज्युकेशन रिलेटेड, कामा रिलेटेड, आणि तुम्हाला कुठेतरी कुठल्या फंक्शनला अटेंड करायचं आहे, कुठल्या चांगल्या प्रसंगाला जायचं आहे. तिकडे जाऊन पण आपण कुठे ना कुठेतरी आपण त्याच गोष्टीचा विचार करत बसतो. पण मला असं वाटतं की थोडंसं डिटॅच करायला शिका की ठीक आहे आता ही प्रसंग झालं आहे, आता ह्याच्या बाबतीमध्ये विचार करेन की ह्याचं मला सोल्युशन कसं काढायचं आहे. पण सध्या माझ्या हातामध्ये जी एक चांगली मुवमेंट आहे, जे मी सेलिब्रेट करायला आलो आहे, तिकडे तुम्ही स्वतःला पूर्ण प्रेझेंट राहायचा प्रयत्न करा. जो आनंद तुम्हाला भेटतो आहे ना, तो आनंद स्वीकारून त्याला जगायला शिका. तसे होतं ना की आयुष्य ही ऊन सावलीचा खेळ असं म्हटलं जातं. तर जेव्हा ऊन येतं तेव्हा त्याच्यामध्ये दिलखुलास सूर्यप्रकाश घेऊन त्या क्षणाला जगायचा प्रयत्न करा. म्हणजे जेव्हा चांगल्या गोष्टी आजूबाजूला आहेत तेव्हा त्याच्यामध्ये जबरदस्तीने वाईट गोष्टी आणून त्या क्षणभंगूर करू नका. बिकॉज मला असं वाटतं की खूप सारे असेही माणसं ज्यांच्या लाईफमध्ये खरंच सुखदायक गोष्टी खूप कमी येतात. आज आपल्याला काही चांगल्या गोष्टी अनुभवायला भेटतात, प्रगती होते, घरातले चांगले प्रसंग म्हणा किंवा कुठलेही समारंभ जे तुम्हाला खरंच आनंद देतात, तुम्हाला जवळच्या लोकांना भेटण्याचा एक चान्स भेटतो म्हणा, किंवा आपण सगळे एकमेकांना भेटून एक चांगल्या 4 गोष्टी शेअर करतो, आपले आयुष्यातले अपडाऊन्स शेअर करतो, चांगले फ्रेंड्स, प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी चांगलं घडतच असतं. तर त्या मुवमेंटला एन्जॉय करा. बिकॉज हॅपीनेस इज व्हॉट मॅटर्स अ लॉट. तिसरा आहे आनंद शोधा. चौथा आहे गोष्टीकडे दूरदृष्टिकोनातून पहा.
म्हणजे फॉर एक्झाम्पल आज तुम्ही एका गोष्टीचं टेन्शन घेऊन बसलात, तर विचार केला की ती गोष्ट जी होणारी आहे ते होणारच आहे, ठीक आहे. कदाचित तुमच्या ओव्हर थिंकिंगमुळे तुम्हाला असं वाटतं की ती निगेटिव्हच होणार आहे. असा विचार करा की एका महिन्यानंतर आज जे मी इथं 5 मिनटं बसून माझा टाईमाची जी खोटी करते आहे, त्याचं एका महिन्यानंतर काय रिलेव्हन्स असणार आहे. कदाचित मी 1 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर बसून त्या गोष्टीवर हसेन, अरे ज्या वेळेला मला गेल्या महिन्यात खरंच मला जेव्हा बसून माझ्या चांगल्या गोष्टींवर लक्ष द्यायचं होतं, तेव्हा तिकडे मी जी गोष्ट घडलीच नाही. तर कारण की असं खूप वेळा होतं की आपण अशा गोष्टींचा विचार करत बसतो जी खरंच घडतही नाही आणि घडणारे नाही आहे. पण तुमची ओव्हर थिंकिंग तुम्हाला त्या झोनमध्ये टाकते. तुम्हाला असं वाटत असतं की नाही असं चाललं आहे सगळं आणि असंच घडणार आहे. आणि जेव्हा काही वेळानंतर तुम्हाला जेव्हा तुम्ही त्या गोष्टीतून बाहेर निघाल तेव्हा तुम्हाला वाटेल की अरे यार माझा वेळेचा खूपच जास्त दुरुपयोग झाला ह्या गोष्टींचा विचार करून. दूरदृष्टीने विचार करा की आज मी बसून विचार करते त्याचा काही रिलेव्हन्सच नाही आहे. एका महिन्यानंतर सिच्युएशन बदलणार आहे तेव्हा ही जी मी आता वेळ घालवते त्याचा काही रिलेव्हन्स नसणार आहे. वेळ सगळ्या आयुष्यात परत भेटू शकतं, ठीक आहे. वेळ पुन्हा येऊ शकत नाही आहे. सो ह्या गोष्टीचा विचार करा की आज आपण ज्या गोष्टींबद्दल विचार करायला आपला वेळ घालवतो आहे ती कितपत डिझर्विंग आहे, कितपत योग्य आहे. आपण जर एखाद्या गोष्टीवर आपण आपली वेळ खर्च करतो, जी गोष्ट की आपल्या आयुष्यात कधी परत भेटणार नाही, गेलेल्या वेळी काहीही करा परत भेटणार नाही, तर ती किती योग्यतेची आहे गोष्ट, ठीक आहे. चौथी गोष्ट म्हणजे दूरदृष्टीने विचार करा. पाचवी गोष्ट म्हणजे परिपूर्णतेची प्रतीक्षा करणे थांबवा. खूपच जास्त प्रॉपर मराठी बोलली आहे मी. म्हणजे परफेक्शन, सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट होतील इथपर्यंत एकदम असं स्वतःला अग्रेसिव्ह करू नका. म्हणजे नाही हे छानच झालं पाहिजे, हे कम्प्लीटच झालं पाहिजे तर मी खुश होणार. आयुष्य हा प्रवास आहे. आज कुठलीही गोष्ट कधी कुठल्या क्षणाला कंप्लीट होईल हे आपल्याला नाही सांगता येणार, ठीक आहे. त्यामुळे तो जर्नी आहे ना तेच खरं आयुष्य आहे. डेस्टिनेशन इट्स ओके, जिथे आपल्याला पोचायचं आहे ते आपलं ध्येय आहे, दॅट इज ओके असलं पाहिजे, वेल अँड गुड. पण तिथपर्यंत पोहोचण्याचा जो प्रवास आपला असतो ना तो खूप जास्त मॅटर करतो. त्या प्रवासामध्ये आपली मनस्थिती, आपले आरोग्य, आपल्या आजूबाजूच्या असणाऱ्या लोकांची साथ, ते मुवमेंट्स हे खूप जास्त मॅटर करतात. त्यामुळे परिपूर्ण भेटल्यावरच मी आनंदी राहीन किंवा अशी ही माइंडसेट आहे ना हा सोडा. आपल्या ग्रोथ स्टेज जी आपली आहे ना, जिथे आपण आपली जर्नी आहे त्या जर्नीला एन्जॉय करायला शिका. माणूस आपल्या पहिल्या काळात लोक म्हणजे म्हणायचे की माणूस आज आहे उद्या नाही, आजचा दिवस तुमचा. आणि खरंच ह्याने जगायला शिका की आज तुम्ही जिंकलात ना तर बस, आज मला कसं जगायचं आहे ह्याच्यावर आपला फोकस असला पाहिजे. उद्या बघता येईल, कारण की खरंच सगळं अनिश्चित आहे. आपण फक्त त्या जसा वरचा आपल्याला फिरवतो आहे, जसं त्याची इच्छा आहे त्यानुसार गोष्टी घडत जातात. आपण आपल्या हातामध्ये काय प्रयत्न करणं, भविष्याचा बसून आपला विचार करणं, भविष्यात काय घडेल काय होईल हे आपल्या हातामध्ये नाही आहे. आणि त्याचा बसून विचार करून तुम्हाला देव ती पॉवर देणारही नाही आहे. सो इट्स बेटर की आपण तुमच्या हातामध्ये जे देवाने दिलं आहे त्याला अतिउत्तम करा. आणि नको जी गोष्ट अस्तित्वातच नाही आहे, घडणारी नाही आहे, या गोष्टीचा बसून विचार करणे थांबवा, ठीक आहे. परिपूर्णतेची प्रतीक्षा करणे थांबवा 5वा पॉईंट होता. 6वं भीती बदल दृष्टिकोन बदला, ठीक आहे. कधी कधी आपण बसून एखाद्या गोष्टीची खूप जास्त म्हणजे घाबरतो एखाद्या गोष्टीला फेस करायला वगैरे. पण मला असं वाटतं की त्या भीतीमागे सुद्धा ना, म्हणजे भीती आपल्याला का वाटते, कारण की कदाचित सेम प्रसंग आपल्या आयुष्यात पुन्हा अगोदर घडला असेल तेव्हा आपण कदाचित फेल झालो असेल त्या गोष्टीमध्ये. पण मला असं वाटतं की पहिला आपण फेल झालो ह्याचा अर्थ पुन्हा अजून फेल होऊ असं काही गरजेचं नाही आहे, ठीक आहे. आणि आपण इतके एक्झाम्पल बघतो की जेवढे पण सक्सेसफुल खूप सारे लोक आहेत ज्याने फेलियरचा सामना खूप वर्षानुवर्ष केला आहे, बट जेव्हा ते सक्सेसफुल झाले आहेत म्हणा, तेव्हा तिथून पुढची जर्नी त्यांची खूप इन्स्पायरिंग ठरली आहे त्यांच्यासाठी. आणि जी फेलियर्स आहेत ना त्यांनीच कुठे ना कुठेतरी त्यांना त्या जागेवर पोचवलं आहे, ठीक आहे. सो कुठल्याही गोष्टीची नवीन सुरुवात करून एक नवीन उमेदीने सुरुवात करा. जर तुम्ही सुरुवातच त्या गोष्टीची करत असाल की नाही आता माझ्याने लाईफ बहुत काळामध्ये असं झालं, मग भविष्यामध्ये असं होणार आहे असं नाही आहे, ठीक आहे. एक प्रत्येक दिवस एक नवीन उमेद, एक नवीन पहाट, एक नवीन ऑपॉर्च्युनिटी आणि एक नवीन वे टुवर्ड सक्सेस असा असतो. पास्टमध्ये झालेल्या गोष्टीने फ्युचरच्या गोष्टींना जज करणे कृपया सोडा, असे होत नाही. पर्सनल अनुभव आहे. जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये कंटिन्यू फेलर भेटतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की नाही माझ्याला नाही होणार, बट काही ना काही असे असतं ना जे आपल्याला फक्त ना ते फेलियरने अनुभव भेटत राहतो की आपल्याला कुठल्या प्रकारे कोणत्या प्रकारे गोष्टी करायच्या नाही आहेत जेणेकरून आपल्याला ह्या गोष्टी योग्यतेने योग्य वेळी भेटत नाही आहेत. त्यामुळे तुम्हाला खूप सारे असे अनुभव लाईफमध्ये भेटतात जेणेकरून तुम्ही अजून भविष्यामध्ये ज्या तुम्ही सक्सेसफुल होता आणि होणार त्यानंतर तुम्हाला खूप
तुम्ही खूप शहाणपणाने डिसिजन घेतात लाईफमध्ये. म्हणजे खूप विचारपूर्वक डिसिजन घेता, बिकॉज तुम्ही इतकी वर्ष जी फेलियर आपण म्हणतो ना, ते ॲक्च्युली आपली इन्व्हेस्टमेंट असते टुवर्ड्स दॅट सक्सेस. ठीक आहे. तर 6 भीतीबद्दल दृष्टिकोन बदला. 7 विचार करण्यासाठी वेळ द्या. ओके. कधी कधी आपण काहीच करण्यासारखं, जेव्हा काहीच प्रोडक्टिव्ह करण्यासारखं नसतं, तेव्हा ऑफकोर्स मानवी स्वभाव आहे की आपण बसून विचार करत असतो की आणि विचार खूप कमी वेळ असं होतं की आपण पॉझिटिव्ह विचार करतो की यार मस्त असं छान. निगेटिव्ह विचारच पहिले हिट करतात. सो आणि दॅट इज व्हेरी नॅचरल. हे ऑब्व्हियस आहे आणि ते होतंच. त्यामुळे असं करा की जेव्हा तुमच्याकडे फावला वेळ जेव्हा असेल ना, फावला वेळ म्हणजे म्हणजे फ्री टाईम असेल, तेव्हा एक 5 मिनटं स्वतःला द्या की 5 मिनटं फक्त मी विचार करेन, जे काय असेल, जे काय काहीही असेल, मग निगेटिव्ह असेल, काही असेल. त्याच्यानंतर स्वतःला त्या जागेवरून, त्या विचारांमधून बाहेर काढा. अँड दॅट यू हॅव टू डू व्हेरी कॉन्शियस. असं होत नाही किंवा नाही जमत हे बोलून होत नाही. बिकॉज काही गोष्टी अशा असतात ज्याच्यामधून आपण स्वतःला आपणच बाहेर काढू शकतो. बाकीचे फक्त सल्ला देऊ शकतात. जसं मी तुम्हाला देते, मला कोणीतरी दिला होता, आपल्याला सगळेच देतात. 8वा पॉईंट असा आहे की विश्वास ठेवा, भविष्य तुमच्या हातात नाही आहे. हे ऑलरेडी मला असं वाटतं की मी एका पॉईंटमध्ये बऱ्यापैकी एक्सप्लेन केलं आहे की खरंच आपलं भविष्य आपल्या हातामध्ये नाही आहे. तुम्ही काहीही करा, कितीही वाईट माणूस बना किंवा कितीही चांगलं माणूस बना, भविष्य तुम्हाला माहीत असणे हे कदापि संभव्य नाही आहे. त्यामुळे देवाने काय सांगितलं, आजचा दिवस मी तुला जगवला आहे. मला असं वाटतं की मलाही आता सवय लागली आहे की सकाळी उठल्यानंतर ना, कधी कधी असं होतं की आपलं डोकं तरी हे कामाचं टेन्शन आहे, ह्या गोष्टी टेन्शन आहे, आपण ते गोष्टी विचार करतो आणि आपला मूड थोडासा ना ऑफ होऊन जातं की नाही यार, खूप जास्त चॅलेंजिंग गोष्टी घडणार आहेत आता. पण मला असं वाटतं की आपण ह्या सगळ्या गोष्टींमागे ना, खरंच आपण इतके लकी आहोत की आपल्याला आज नवीन दिवस जगायला भेटला. तुमच्याकडे खूप आज किती अशी माणसं आहेत ज्यांना किती प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत, जी बेसिक जगण्यासाठी धडपडत आहात. काही अचीव करणं लांबच म्हणा, बेसिक जगणं, ह्या जगात राहण्यासाठी धडपड करत आहेत. तुम्हाला एक चांगलं शरीर दिलं आहे, चांगली फॅमिली दिली आहे, चांगली लोकं दिली आहेत, अन्न वस्त्र निवारा बेसिक गोष्टी व्यवस्थित आहेत. तरी पण बसून आपण जर ह्या गोष्टींची कंप्लेंट करत बसलो आणि आपला छान असा दिवस जर खरंच म्हणजे खराब केला, तर मला असं वाटतं की आपण अजिबात ग्रेटफुल नाही आहे टुवर्ड्स लाईफ. जे आहे त्याची खरंच किंमत करायला शिकूया. म्हणजे मला असं वाटतं आज उठल्यानंतर मी सर्वात पहिले बोलते की थँक्यू फॉर दिस डे. आज एक नवीन दिवस जरी बघायला भेटला, तर त्यामध्ये आपण खूप लकी आहोत की आपण ह्या धर्तीवर अजून एक दिवस एक्स्ट्रा काढतो आहे आणि आपण हे जग बघतो आहे. सो बी ग्रेटफुल, म्हणजे कृतज्ञता ठेवा. कारण की न मिळालेल्या गोष्टींपेक्षा ज्या भेटलेल्या गोष्टी आहेत ना, त्या पण खूप आहेत. इट जस्ट की आपण तिथे लक्ष देत नाही. खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत ना, ज्यामध्ये आपण खूप लकी आहोत की आपल्याला गोष्टी भेटल्यात. तुम्ही मला बोलायचीही गरज लागणार नाही. तुम्ही स्वतः अनुभवा की तुमच्या आजूबाजूला किती अशा गोष्टी घडत असतात जिकडे आपण ऐकूनच बोलतो की यार, हे किती भयंकर आहे, नशीब माझ्या बाबतीत हे नाही आहे किंवा हे मी फेस करत नाही आहे. प्रत्येकाच्या बाबतीत हे झालं असणारच आहे. कारण की आपण कुठल्या ना कुठल्या गोष्टीमुळे देवांना प्रत्येकाला काही ना काहीतरी दिलं आहे, तर काही ना काहीतरी घेतलं आहे. सो जे भेटलं आहे ना, त्याच्यासाठी सर्वात प्रथम थँक्यू म्हणा देवाला. ठीक आहे. विश्वास ठेवा, भविष्य आपल्या हातात नाही. 8वा होता. 9वा होता की स्वतःला स्वीकारायला शिका. मी खूप म्हणजे माझ्यामध्येही खूप अगोदर होतं, आता सध्या अजिबातच नाही आहे. पहिलं खूप लोकांना बघितलं की प्रत्येकजण आपल्यामध्ये स्वतःला ॲक्सेप्ट नाही करत. ठीक आहे. म्हणजे कुणाला आपल्या हाईटने प्रॉब्लेम असतो, कुणाला रंगाने प्रॉब्लेम असतो, कुणाला दिसण्यात प्रॉब्लेम असतो की नाही, आणि कंपॅरिझन चालू असतं कॉन्स्टंट, जे आता सोशल मीडियाच्या वरामध्ये तो खूप जास्त वाढलं आहे की मी छान नाही दिसत, अरे माझी हाईट नाही आहे, अरे मी एवढं कॉन्फिडंट नाही आहे. ठीक आहे. काही ज्या कला असतात, ज्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणतो आपण, ज्या आपण शिकल्या पाहिजेत, त्या हळूहळू शिकू. जसं की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे आपण आपल्या स्वतःला कसं प्रेझेंट करणं एखाद्यासमोर, ह्या स्किल आहेत ज्या आपण हळूहळू डेव्हलप करू शकतो. पण काही गोष्टी असं ज्या तुम्हाला निसर्गाने दिल्यात आणि त्या गोष्टींसाठी त्या गोष्टींबद्दल आपण ग्रेटफुल असलो पाहिजेत. कंपॅरिझन कधी दुसऱ्यांसोबत नाही, ते आपल्या स्वतःसोबत करायला पाहिजे. आणि कोणतीही व्यक्ती कशी आहे त्यांच्या बाह्य भागावरनं कधीच कळत नाही. मला असं वाटतं एका रूममध्ये जर तुम्ही एखाद्या खूप सुंदर मुलीला ठेवलात आणि एक अशी मुलगी जी कदाचित तिच्या जेवढी सुंदर नाही आहे, पण तुम्ही जर अर्धा तास दोघींसोबत जरी वेळ घालवला बोलण्यामध्ये, फॉर एक्झाम्पल जी मुलगी दिसायला खूप सुंदर आहे, पण ती बोलताना उद्धट किंवा बोलण्याचे मॅनर्स नाही आहेत किंवा स्वतःवर खूप जास्त घमंड आहे, मीत्वावर जास्त बोलते, म्हणजे सेल्फ ऑब्सेस्ड म्हणतात ना, की माझ्याकडे जे आहे त्याचा मला खूप जास्त गर्व आहे. अभिमान असणं आणि गर्व असण्याच्यामध्ये फरक आहे. तर अशा व्यक्तीसोबत तुम्हाला 5 मिनटंही घालवायला आवडणार नाही.
व्हायस वर्सा जी मुलगी, दुसरी मुलगी जी दिसण्यामध्ये एवढी ओके आहे, पण ती तुमचा आदर करते, समोरच्याचा आदर करते, स्वतःचा आदर करते, एक चांगली मतं मांडते, तुमच्या वेळेचा सदुपयोग करते, नम्र आहे, अशा व्यक्तीसोबत तुम्ही म्हणजे अनलिमिटेड बोलू शकता, कितीही वेळ तुम्ही बोलू शकता आणि अशा व्यक्तींच्या सानिध्यात तुम्हाला आवडेल. आणि हे आपल्याला तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत आपण एखाद्यासोबत थोडा वेळ घालवत नाही. पण आपण बाह्य भागावरनं, म्हणून माझं म्हटलं की बाह्य भागावरनं एखाद्याला बघता क्षणीच त्याला कुठल्याही गोष्टीवरून जज करणं ही खूप चुकीची गोष्ट आहे. कारण की हे जे आपल्याला जी बॉडी भेटली आहे ते आपल्या हातामध्ये नाही, तर निसर्गाने आपल्याला दिले. त्यामुळे त्याच्यामध्ये कोणाची चुकी नसू शकते आणि त्याच्यामुळे कोणी कोणाला जजही नाही. दुसरे लोक, सोसायटी आपल्याला तेव्हाच ॲक्सेप्ट करू शकते किंवा तेव्हाच आपल्याला एक रिस्पेक्ट देऊ शकते जेव्हा आपण आपल्याला आपल्या नजरेत रिस्पेक्ट देऊ शकतो. सो कधीच स्वतःला ह्या कुठल्याही गोष्टीवरनं स्वतःला कधीच कमी लेखायचं नाही. तुम्ही स्वतःसाठी स्टँड घ्यायला शिकाल तर जग तुमच्याकडे स्टँड घ्यायला शिकेल. आणि मी छान दिसत नाही हे सगळं हे किंवा माझ्याकडे एवढ्या गोष्टी नाही आहेत, मॅडम हा पैसा नाही आहे, सगळ्यांकडे सगळं खूप आहे, सगळं कमी पण आहे. सो ज्या गोष्टी आहेत त्याला पॉलिश करून किंवा त्याच्यावर काम करून आपण आपल्या आयुष्याला अधिक किती सुंदर करू शकतो ह्या गोष्टीवर विचार करण्यामध्ये वेळ घालवा. ना की कोणाकडे काय आहे, कोण काय करतोय, कोणाकडे किती पैसा आहे, अजिबात नाही. स्वतःवर वेळ द्या, स्वतःच्या आयुष्यात स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करा, गुंतवणूक तुमच्यामध्ये करा. ती गुंतवणूक तुम्हाला लाईफ टाईमसाठी कामी येणार आहे. ठीक आहे. 10वा पॉईंट जो खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि खूप जास्त बेसिक आहे, खूप जास्त सिम्पल आहे. कृतज्ञ राहा, म्हणजे थँकफुल राहा सगळ्याच गोष्टींमध्ये, कुठल्याही गोष्टीमध्ये. तुम्हाला जर 1-2 मिनटाचं कम्युनिकेशन देऊन एखादा व्यक्ती काय शिकून गेला ना, त्याला पण कम्युनिकेशनच्या एंडिंगला थँक्यू बोलायला विसरू नका. कारण की प्रत्येक व्यक्ती काही ना काहीतरी ना कुठल्या ना कुठल्या वेने तुमच्या लाईफमध्ये चांगलंच कंट्रीब्यूट करत असतं. आणि आहे आपला स्वभावाचा भागच असला पाहिजे की आपल्याला जर जी काय भेटलं आहे ना त्यासाठी आपण ग्रेटफुल राहा. की मी कधी कधी विचार करते की देवाने छान बॉडी दिली आहे, सगळं तुम्हाला सुदृढ शरीर दिलं आहे, काही आजार नाही आहे, चांगला जॉब आहे, कमवतो आहे, किती कमवतो आहे, कोणाच्या तुलनेमध्ये किती कमवतो आहे, हे सगळं हे तुमचे अतिविचार, हे नाही करायचे. आपण आपली कमाई किंवा आपण आपल्या स्वतःला किती प्रोग्रेसिव्ह करू शकतो किंवा अजून किती आपल्या बेस्ट व्हर्जन कसं बनवू शकतो. म्हणजे मला असं वाटतं की माझी अजून कॅपॅसिटी आहे किंवा माझी अजून क्षमता आहे की मी इथपर्यंत पोहोचू शकते. तिथे त्या गोष्टींमध्ये मेहनत करायला वेळ घालवा. आणि ते करता सुद्धा ना ज्या तुमच्याकडे आहे त्याच्याबद्दल कंप्लेंट करू नका. अरे यार माझ्याकडे फॉर एक्झाम्पल उदाहरण देते की अरे माझ्याकडे जॉब आहे पण हा चांगलाच नाही आहे, काय ह्या एवढ्या पैशामध्ये कोणाचं काय होतं. तेवढे तरी आहेत, लोकांकडे तेवढेही नसतात. त्यामुळे आहे त्या गोष्टीमध्ये जर तुम्हाला कृतज्ञता वाटत नसेल किंवा देवाला आभार मानण्याची तुमची विचार नसेल तर मला वाटतं की तुम्ही अजून गोष्टी अट्रॅक्ट किंवा अजून गोष्टी तुमच्याकडे येऊ नाही शकत. कारण की तुमच्याकडे जे आहे त्याची तुम्हाला कदर नाही आहे. वरचा ह्याच दृष्टिकोनातून बघतो. त्यामुळे मला असं वाटतं की जे गोष्टी तुमच्याकडे आहेत त्यासाठी पहिले थँकफुल राहा, देवाला थँक्यू म्हणा. कारण की आज तुमच्याकडे इतक्या साऱ्या ज्याची तुम्ही कदर करत नाही, ज्याची तुम्हाला जाणीव होत नाही आहे, पण तुमच्याकडे खूप अशा गोष्टी आहेत ज्या असणं एखाद्याला ड्रीम वाटतं, एखाद्याचं स्वप्न असतं की बाबा ह्या गोष्टी आमच्याकडे असाव्यात, ज्या सहजासहजी तुमच्याकडे असतात पण आपल्याला त्याची जाणीव नसते. सो ऑलवेज थँकफुल राहा. आणि ह्या सगळ्या गोष्टींची प्रॅक्टिस केली ना तर अतिविचार ऑटोमॅटिकली कमी होऊन जातील. आणि जे छान आयुष्य भेटले ना ते अतिविचाराने वाया आपण नको घालूया. कारण की अतिविचार करताना जी गोष्ट इन्व्हेस्ट होते ती म्हणजे वेळ, जी आपल्याला परत कधीच भेटणार नाही.